मुंबईतली युती तुटली तरी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातली युती कायम ठेवावी असं आवाहन महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जहिरी टीका करू नये, जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचण येणार नाहीत असंही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केलंय। दरम्यान मुंबईत भाजपचाच महापौर होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणालेत पाहूयात। रोल यादी जाहीर करण्यासंदर्भात तुमचं विचार होता कसा बॅलन्स तुम्ही साधलेला आहे बाहेरच्या पक्षातून आत आलेल्या आणि मूळ जे तुमचे कार्य कसा न्याय लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे आता जिल्हा परिषदा 25 आणि महानगरपालिका 10 मध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर एक पूर्ण वर्तुळ पूर्ण होईल आणि देशातल्या परिवर्तनासाठी लोकशाही स्वीकारलेली असल्यामुळे जी सत्ता लागते ती सर्व स्तरावर होईल आणि त्यामुळे ह्या फेजला 25 जिल्हा परिषदा आणि 10 महानगरपालिका आम्ही खूप महत्त्व देतो। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय न करता पण निवडून येण्याची क्षमता असा आम्ही निकष लावलेला आहे की ज्या निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये गुन्हेगारी बसत नाही, पण निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये जनसंपर्क बसतो, निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं बसतं आणि तो सगळा जुन्या आणि नव्यांचा बॅलन्स आणि पक्ष आणि अन्य पक्ष यांचा बॅलन्स साधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे। आम्हाला खंत फक्त एका दोन विषयाची होती, त्यातला एक विषय मुंबईहूनच संपला की शिवसेना बीजेपी युती ही उद्धवजींनी तोडली आणि ती मुंबईपुरती तोडायला हरकत नव्हती, कारण मुंबईत सीट्सचा मामला होता, राज्यात काय झालं होतं। आणि त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून आवाहन केलेलंच आहे उद्धवजींना किंवा त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे की काय तुमचं मुंबईत चालायचं चालू देत, पण बाकी सगळ्या ठिकाणी आपण एकत्र येऊन खूप चांगलं यश मिळू शकतो। पण तो विषय आता माझ्या हातात राहिला नाही। पण एका विषयाची खंत आहे की राजू शेट्टींबरोबर अजूनही आमचं जागांचं वाटप पूर्ण होऊन आम्ही एकत्र लढणार आहोत असं झालेलं नाही, मला खूप खंत आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत। प्रताप, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलंय, मुंबईतली युती तुटली मात्र इतर ठिकाणची युती अबाधित राहू द्यात आणि जहरी टीका एकमेकांवर करणं टाळा, जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचणी निर्माण होणार नाहीत। काय अधिक माहिती आहे? आपण बघतो की कोल्हापुरातल्या पॅव्हेलियन हॉटेलमध्ये या युती संदर्भात किंवा एकूण सगळ्या जिल्ह्यातल्या घडामोडी संदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांची बैठक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये युती तुटलेली आहे, ह्याचं दुःख झालेलं आहे आणि ही युती उद्धव ठाकरे यांनी तोडलेली अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी मत मांडलेलं आहे। या संदर्भात पुनर्विचार करा अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती, पण त्या पुढे आता हा विषय गेलेला आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण बघतो की राजू शेट्टी यांच्यासोबत सुद्धा युती करण्यासंदर्भात महाराष्ट्रभर प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर सेनेसोबत सुद्धा मुंबईत युती झाली नाही तरी इतरत्र युती व्हावी अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। अशा प्रकारचं मत त्यांनी उद्धव ठाकरे यांना कळवलेलं आहे, अशा प्रकारे सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। एकूणच चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय की युती तुटली याचं दुःख आहे, पण युती ही उद्धव ठाकरेंनी यांनीच तोडले अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे। धन्यवाद प्रताप, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही हे स्पष्ट झालं, मात्र या युती न होण्यामागे आणि यानंतर राज्यातली किंवा केंद्रातली युती कायम राहणार का याविषयी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले होते। मात्र हे पहिल्यांदा घडत नाही, याआधी सुद्धा युती झाली नव्हती, मात्र त्यावेळची परिस्थिती काय होती आणि त्यावेळेला सेना भाजपमधल्या नेत्यांनी ते प्रकरण कसं हाताळलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।